नागपूरच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीतील विनोबा भावे नगर परिसरात फिर्यादी रामदास गडपायले यांनी घराला कुलूप लावून अंत्यविधीसाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली। बेडरूम मधील कपाट फोडून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 61,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 कडून सुरू असताना पोलिसांनी 4 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले। त्यांच्या चौकशीत पारडी, हुडकेश्वर येथील घरफोडी आणि बुट्टीबोरी येथील वाहन चोरी असे 3 गुन्हे उघडकीस आले। या कार्यवाहीत एकूण 2,01,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चोरीचा माल विक्री करणारा तरुण मिश्रा आणि सोनार हर्ष ढोमणे यांचाही तपासात सहभाग निष्पन्न झालाय। वितळवून तयार केलेल्या सोन्याचे दागिने सोनाराकडून जप्त करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकातील अधिकारी अंमलदार हे घरफोडीच्या संदर्भामधील आरोपींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारित तपासणी असता आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही विधी संघर्षगत बालक यात समाविष्ट असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या युनिट पथकाचे हवालदार राजा टाकळीकर यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला 4 विधी संघर्षग्रस्त बालक मिळाले। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली। त्यांच्या आईवडिलांसोबत आणून त्यांना चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन हुडकेश्वर या ठिकाणी आणि पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी 2 घरफोडीचे गुन्हे केल्याचे, त्याचबरोबर एक बुटीबोरी पोलीस ठाणे या ठिकाणी सुद्धा मोटरसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता यातील जो मुद्देमाल होता सोने चांदीचे दागिने हे त्यांनी एका मध्यस्थीच्या मार्फतीने एका सोनाराला विकले होते, त्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही यामध्ये हे 4 विधी संघर्षग्रस्त बालक, त्याचबरोबर जो मध्यस्थी करणारा माल विक्री करणारा व्यक्ती तरुण रामचंद्र मिश्रा राहणार हिंगणा वानाडोंगरी आणि ज्या सोनाराकडे हा माल त्यांनी चोरीचा माल घेऊन तो वितळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता असा योगेश प्रभाकर ढोमणे वय 52 वर्षे सोनार खुशी ज्वेलर्स, त्यानंतर त्याचा मुलगा हर्ष योगेश ढोमणे वय 24 वर्ष खुशी ज्वेलर्स राहणार नवनीत नगर पंचशील चौक पोलीस ठाणे वाडी अशा 3 आरोपींना आम्ही अटक कारवाई करून पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि 4 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यावर सुद्धा नियमानुसार कार्यवाही त्यांच्या पालकांच्या सहाय्याने करण्यात आलेली आहे।